नमस्कार मित्रो, आज मी रवी चंद्रशेखर आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आणि तो नवीन व्हिडिओ म्हणजे असा आहे की आपण आपला जो बिझनेस करताय तो बिझनेस कशा प्रकारे आपल्याला वाढवायचा आहे आणि तो बिझनेस कशा प्रकारे वाढला गेला पाहिजे आणि आपलं इन्कम हे पटीने कसं वाढलं पाहिजे याच्यावर आपण लक्ष देणार आहे आज। आणि अशा टिप काय बघणार आहे की त्याच्यामुळे आपला बिझनेस हा जास्तीत जास्त ग्रो कसा होईल आणि आपले इन्कम हे पटीने कसं वाढेल। तर पटीने वाढण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे भरपूर बिझनेस आहे आणि ते बिझनेस करतोय, पण बिझनेस कशा प्रकारे करतोय आणि कोण आपल्याला सांगते, मार्गदर्शन कोणाचं घेतोय याच्यावर आपण सगळं लक्ष डिपेंड आहे। पण आपण जो बिझनेस करतोय या बिझनेसमध्ये आपण जो कोणाला विचारतोय, आपण कुठून नॉलेज घेतलंय, कुठून नॉलेज घेतलं नाही, कोणते पुस्तकं वाचले आणि कशामधून आपण नॉलेज घेतलंय किंवा कोणाच्या सांगण्यावरून नॉलेज घेतलंय हे महत्त्वाचं नाही मित्रांनो। आपल्याला नॉलेज तर हे लोकांकडून घ्यावंच लागेल, पण नॉलेज हे चांगल्या प्रकारे म्हणजेच एक योग्य नॉलेज कुठून आपल्याला मिळेल याचा तुम्ही एक अंदाज काढला पाहिजे की आपल्याला कोण योग्य नॉलेज देऊ शकतो। मित्रांनो आमच्या मते कसं आहे, आमच्या मते जर तुम्ही विचार केला तर आम्ही असा विचार करतो की नॉलेज हा कोणाला विचारायचं, कोणताही प्रश्न असला तर तो कोणाला विचारायचा। मित्रांनो कोणताही प्रश्न जो दुसऱ्या माणसाला त्याच्यामध्ये कोणी एक्सपर्ट असेल त्या माणसाला तो प्रश्न विचारायचा आहे। म्हणजे जर उदाहरणार्थ एखादा व्यक्ती असेल आणि तो जर महिन्याचे 10,000 रुपये कमवत असेल तर त्याला तुम्ही 15,000 कसे कमवायचे हे विचारू शकत नाही मित्रांनो, कारण त्याला जर एवढी अक्कल असती तर त्या माणसांनी 15,000 कमवले असते, 10,000 कमवले नसते। तर मित्रांनो असंच म्हणून तुम्हाला सांगतो की जो माणूस 10,000 कमवत असेल त्याला 15,000 कसे कमवायचे हा प्रश्न विचारायचा नाही। आणि तुमच्या बिझनेसमध्येही असंच आहे, जो व्यक्ती महिन्याचे लाख रुपये कमवत असेल त्याला तुम्ही विचारा की महिन्याचे तुम्हाला 80,000 कसे कमवायचे, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील मित्रांनो। जो माणूस महिन्याचे 50,000 कमवत असेल त्याला विचारा तुम्ही महिन्याचे 30,000 कसे कमवायचे, हे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात। पण जे व्यक्ती महिन्याचे 50,000 काय 10,000ही कमवत नाही आणि त्यांना जर तुम्ही 15,000चं नॉलेज विचारता तर हे योग्य नाही। जर त्यांना एवढी अक्कल असती तर त्यांनी ते 15,000 कमवले असते आणि लोकांना दाखवून दिलं असतं। म्हणून मित्रांनो जो तुम्ही बिझनेस करताय हा बिझनेस एकतर आपल्याला पटीनं वाढवण्यासाठी काय करावं लागेल, पटीनं वाढवण्यासाठी आपल्याला मित्रांनो सर्वात पहिले आपण जो काही बिझनेस करतोय, मग कुठला एखादा शॉप असेल, एखादा कटलरी शॉप असेल, किराणा शॉप असेल किंवा एखादं 2 व्हीलर बाईक रिपेअरिंगचं शॉप असेल किंवा मोबाईल रिपेअरिंगचं शॉप असेल, कोणतंही शॉप आपण आपल्याकडे जो आहे एव्हरीवन एनीवन जे कोणतंही शॉप आपल्याकडं आहे आणि ते तुम्ही चालवत आहे तर याचं पटीनं उत्पन्न वाढवण्यासाठी मित्रांनो तुम्ही एकटे काम करू शकत नाही। जर तुम्हाला पटीनं उत्पन्न वाढायचं असेल तर तुम्हाला कोणावर तरी विश्वास टाकावा लागेल आणि तो विश्वास तुम्ही कोणावरही टाकू शकता। आणि कोणावरही म्हणजे तुम्ही तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती त्याला दुकानावर बसून त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज देऊन त्यांना तुम्ही बिझनेसमध्ये ग्रो करण्यासाठी मदत घेऊ शकता तुम्ही। आणि जर तुम्हाला एखादा व्यक्ती जो तुमच्या दुकानात आहे आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल विश्वास नसेल की हा माणूस आहे आणि हा याच्यावर माझा विश्वास नाही, हा पैशाची हेराफेरी करेल किंवा मित्रांनो असं कधी होत नाही। जो व्यक्ती चांगला आहे तुमच्या सहवासातला आहे असा माणूस तुम्ही त्या दुकानावर बसवा, काउंटरवर बसवा, म्हणजे तुमच्या पैशाची घेवाणदेवाण ही व्यवस्थित होईल। आणि जर तुम्ही असा विचार केला की माझ्याशिवाय भागतच नाही आणि मलाच काउंटरवर बसावं लागते आणि मी जर काउंटरवर बसलो नाही तर माझे पैसे हा येत नाही, तर मित्रांनो हे चुकीचं आहे आणि याच्यामुळेच तुमचा बिझनेस हा वाढत नाही आहे। जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला हे कोणावर ना कोणावर तरी विश्वास दाखवावाच लागेल, विश्वास टाकावाच लागेल। मित्रांनो असं होणार नाही की तुमचा तो व्यक्ती 100 रुपये येत असेल तर तुम्हाला 50 सांगेल, 60 सांगेल, 70 सांगेल। मित्रांनो कोणीही व्यक्ती कधीही पैसे खात नसतो, तो आपल्यावर मालकावर डिपेंड असतो की हा याच्यावर आपण किती विश्वास टाकतो। जेवढा तुम्ही विश्वास टाकला तेवढे ते माणसं तुम्हाला विश्वास टाकतील आणि ते पैशाचा कारभार तुम्ही त्यांच्या हातात दिला म्हणजे तुम्हाला तो एक चांगल्या प्रकारे त्यांचं उत्पन्न वाढवून दाखवतील। जर तुम्हाला उत्पन्न वाढवून दाखवायचं असेल तर कोणताही व्यक्ती जे तुम्ही काउंटरवर बसवत आहात त्या व्यक्तीच्या 100% त्या व्यक्तींवर विश्वास ठेवा आणि त्यांना विश्वासात घेऊन तो बिझनेस तुम्ही चालू शकता। जर तुम्ही विश्वास त्याच्यावर टाकला नाही आणि तुम्ही विचार केला की नाही आता या बिझनेसमध्ये आपलं काहीही
होणार नाही. जर आपण बसलो तरच याच्यावर पैसे येतील किंवा पैसे येणार नाही, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. म्हणूनच तुमचा बिझनेस हा वाढत नाहीये. जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल आणि पटीने वाढवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या दुकानाच्या एकाहून एक असे दुकानं वाढवावं लागतील आणि दुकानं वाढवल्याच्या नंतर तुमच्या पटीने बिझनेस वाढणार आहे. जर पटीने बिझनेस वाढायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक एक माणूस जे तुमच्या दुकानात आहे त्यांना तिथे योग्य ठिकाणी योग्य वेळेस सगळं समजवून आणि त्याच्यावर सगळा भार टाकून तुम्हाला ते सगळा हँडओव्हर त्यांना करायचं आहे आणि तुम्हाला तुमची दुसरी ब्रँच ओपन करायची आहे. जर तुम्ही तुमच्या दुकानावर तुम्ही त्या व्यक्तीवर, तो तुमच्या जवळचा असो लांबचा असो किंवा कुठलाही असो, तो त्या व्यक्तीवर जर तुम्ही विश्वास टाकला नाही तर तुमचा बिझनेस हा पटीने वाढणार नाही. कारण तुम्ही जर एका दुकानावर बसले तर तुम्हाला एकच दुकान हे बघावं लागेल आणि दुसरा इन्कम तुमच्याकडे कुठलं येणार नाही. जसं तुम्ही एखादी उदाहरण जर बघितलं, आपण एखादा गाडीचं असतं, जर एखादी ट्रॅव्हल असेल, जसं एक नीता ट्रॅव्हल आहे, नीता ट्रॅव्हल यांच्याकडे हजारो गाड्या आहेत आणि ह्या पूर्ण आपल्या देशभर फिरत असतात. तर या मालकाने जर विचार केला की या गाड्या आपण जर एक स्वतःच चालवली तर तो माणूस कधीच मोठा बिझनेसमॅन बनवू शकला नसता मित्रांनो. आणि आता दुसरी जरी गाडी धरली, तुम्ही कुठलीही एखादी ट्रॅव्हल जर धरली, तर ट्रॅव्हल जर तुम्ही अशा पकडल्या तर तुम्ही असं किती ट्रॅव्हल आहे की ज्यांचे 500-1000 ट्रॅव्हल चालतात, पण मालक कधी ड्रायव्हर बनत नाही, मालक कधी गाडी चालवत नाही. ते सगळे ड्रायव्हरच विश्वास ठेवतात आणि ड्रायव्हरच आणि क्लिनरच त्या गाड्या चालवून त्यांना पैसे कमवून देतात. तर मित्रांनो, जे मोठे मोठे लोक आहेत, जसं धीरूभाई अंबानी झालं, अदानी झालं, टाटा बिर्ला, हे जे लोक आहेत हे स्वतः कोणत्याही काउंटरवर बसत नाहीत आणि ते दुसऱ्या माणसावर विश्वास टाकून देतात. त्यांना तेवढं पैशाची पूर्तता करतात, त्यांना जेवढं भागेल तेवढं ते पूर्तता करतात पगारीच्या नुसार आणि ते लोक तुम्हाला 100% आपले टाइम देऊन तुमचा बिझनेस ग्रो करण्यामध्ये मदत करतात मित्रांनो. जर तुम्ही ही असंच केलं आणि तुमच्या दुकानामध्ये जर तुम्ही असा व्यक्तीला कोणातरी ठेवलं आणि तिच्यावर जर 100% विश्वास ठेवला आणि त्यांना सगळं समजून सांगितलं विश्वासात घेऊन, तर तुमचा बिझनेस हा नक्की ग्रो होऊ शकतो. जर तुमचा कोणताही बिझनेस असेल तर तुम्ही पाठोपाठ एक 4 महिन्या 6 महिन्यात तुमचा बिझनेस चालू आहे आणि तुम्ही जर विचार करताय की माझा एकच बिझनेस आहे आणि मला जर उत्पन्न वाढत नाहीये, तर तुम्हाला दुसरं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या दुकानाची दुसरी ब्रँच ओपन करावं लागेल आणि ते ओपन करून त्याच्यावर दुसरा एक माणूस नियुक्त करून तिथं ठेवावं लागेल. जर तुम्ही म्हटलं मी स्वतःच करणार आणि स्वतःच दुकानावर बसणार, तर ते तुमचा बिझनेस पटीने कधी वाढणार नाही, आहे तेवढाच राहणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला हे कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागेल आणि तिथं माणूस ठेवूनच तुम्हाला काम करावं लागेल, तेव्हा तुमचा बिझनेस हा पटीने वाढू शकते मित्रांनो. जर एका दुकानातून तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला 10 रुपये येतात, रोजचे 10 रुपये येतात आणि 10 रुपये आल्याच्या नंतर तुम्ही तिथं बसता आणि रोजचे 10च रुपये येतात आणि तुम्ही जर बसले नाही तर तुम्हाला हे 5च रुपये येतात, पण 5 रुपये आल्याच्या नंतर तुम्हाला वाटते की मी जर बसलो असतो तर 10 रुपये आले असते, पण नाही तर 5च रुपये आले असते. तर 5 रुपये मित्रांनो, जर तुमच्या 5 ब्रँच उघडल्या, तुम्ही ते 5 रुपये येऊ दिले आणि त्यांना जर स्वीकारलं आणि त्या ब्रँचच्या जर 5 ब्रँच ओपन केल्या दुकानच्या, तर 5 25 हे तुमच्या समोर उत्पन्न राहील मित्रांनो. म्हणजे 5 चूक 20 आणि 5 25 2500 रुपये हे तुमचं इन्कम राहील. आणि तुम्ही जर एकच दुकानात बसले असते तर तिथं फक्त तुमचं 10च रुपये बिझनेस झाला असता आणि 10 रुपये बिझनेस म्हणून तुम्हाला फक्त ते 10च उरले असते, पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणून 5 रुपये कमताय. त्याच्यामुळं तुमचा 2500 रुपये हा प्रॉफिट आहे आणि 2500 रुपये प्रॉफिट झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही कोणताही उद्योग चांगल्या प्रकारे करू शकता. जर तुम्ही हा विचार केला तर तुम्ही जिंदगीमध्ये आणि बिझनेसमध्ये सक्सेस होण्याशिवाय तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.